नमस्कार मंडळी. भक्तिरसात न्हावून निघाल्यानंतर हास्य लहरींमध्ये चिंब भिजवायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संभार. मंडळी, आजच्या भागाची सुरेल सुरुवात ज्या गाण्यानं झाली ते होतं आशीर्वाद तुझा एकविरा आई या मालिकेचं शीर्षक गीत, जे मूळतः जुईली जोगळेकर आणि केवल वाळंज यांनी गायलंय. आज केवलला या गाण्यासाठी साथ दिली होती मोनल कडलाखीनं. दोघांचेही आभार आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि आता स्वागत करूया आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सनी इथे हास्य लहरी निर्माण करणाऱ्या आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. आपल्या शब्दांनी आणि हशा टाळ्यांनी या हास्य सागराला भरती आणणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचंही स्वागत. गॉर्जियस, टॅलेंटेड आणि आपल्या हास्यवीरांसाठीच्या अन्नपूर्णा सोनालीताई कुलकर्णी. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या भेटीला आलेले आहेत सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेतील काही खास कलाकार. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. सुरुवातीपासूनच विषयाच्या वेगळेपणासाठी चर्चेत असणाऱ्या छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेतील वीणाताई जामकर यांचं. त्याचबरोबर नव्यानंच प्रेक्षकांच्या भेटीस येऊन पसंतीस उतरलेल्या आशीर्वाद तुझा एकविरा आई मधील मयुरी वाघ हिचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, पत्रामध्ये माणसांच्या भावना सामावलेल्या असतात आणि मृत्यूपत्रामध्ये नातेवाईकांचे हिस्से. पण या हिश्श्यांच्या किश्श्यांमधून तुमचं भरपूर मनोरंजन होणार आहे मात्र नक्की. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या इरसाल गावकरांचं. सावर स्वतःला सावर. या बाय, काय दिलंस इंजेक्शन मधनी? चॉकलेट मिल्कशेक दिलाय. काही काय विचारताय हो? पेशंट आहे ना, इंजेक्शन मधून काय देणार? औषधच देणार ना. तुम्ही काय कडक बुंदे आहे का हो जरा? एवढं काय कडक होतंय मग? आईला माहितीये का माझ्या काय असतं त्यातलं? नीट सांगा की मग. अहो, नीटच बोलले ना. गोळ्या दिल्यावर त्या विचारतायत काय दिलं. अहो, गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? ओ नर्स, गोळ्या पोळ्या एवढा राग नका दाखव. थांबा जरा. माझा बाप शेवटची घटका मोजतोय. माझ्या टेन्शन मध्ये म्हणून काय बाई विचारते ना, तर चांगली उत्तर द्या ना तिला. उठा ना आणि म्हणा ना, एक कप चाय देतीस काय? असं म्हणा ना. आहे लगा लाज वाटली पाहिजे तुला. जेव्हा मागायचे तेव्हा काय म्हणायचीस ग? एवढा सुद्धा चहा दिला नाहीस का? आता दोष देतीस होय ग त्यासनी? रडत बसली मोठी. नमस्कार, आपण बोलू शकतो का? लहानपणी बोबडा होतो तेव्हापासून बोलतोय मी. आता मोठा झालो, एवढं बोलायला लागलो ना, आता येऊन विचारतोय आपण बोलू शकतो का म्हणून. मस्करी करताय तुम्ही? मस्करी म्हणजे इथं काय चाललंय? तुमचं काय बोलू शकता का? हे काय बघितलं? उत्तर? ही अशी फॅमिली आहे. गोळ्या दिल्यावर विचारतात काय देणार म्हणून. अहो, गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? काय? कशाला तीच बोलताय तुम्ही? जेवढी 2 वाक्य दिलेत तेवढी नीट बोला की. नाही मी येऊ ना? बसा ते आमचं. या. दाद्या तू इथं बस. ये. नाही छोट्या तू बस. नाही दादा तू दादा मोठा. छोट्या तू बस. नको बस. अरे तू बस. अरे छोट्या बस तू. अरे असं मला कसं वाटलं मग. अरे बस तू बस. मॅडम, तुम्ही अचानक इकडे? तुमच्या वडिलांचं मृत्यूपत्र वाचण्यासाठी आले. एवढ्या लवकर कशाला आम्हाला सोडून चाललात हो? गेले नाहीत अजून. गेले. काय केलं आता? अरे बापाला काय काढलाय काय? कुठली पद्धत आहे लढायची? केसाव फुगई.
असं वाटतं ऐकायला का ती काय चाललंय इथं शांत व्हा. करतीये छोट्या डोकं फिरले माझा आता मग आय हे बघ गेले ती कधी नाही असं बोलू नको. गेले ती कधी नाही गेलं ना 3 वर्ष झाली आपण वाट बघतोय आता जाते ती का त्यांना फक्त हिचकी द्यायची सोय आहे. नुसती हिचकी देत असते ती जात काय नाही तीच ती टेन्शन नको घेऊ आहेत ते आपल्यातच आहेत ते हा. मॅडम ती मेले ती का अजून कशाला ती वाचायला आहे पत्र बित्र मग तुमच्या वडिलांचीच इच्छा आहे मरण्यापूर्वी शेवटचा घटका मोजत असताना त्यांचं मृत्यूपत्र तुमच्या समोर वाचावं अशी. मला आत्ताच डॉक्टरांकडनं कळालं की ते कधीही जाऊ शकतात त्यामुळे मी तातडीने आले. तसंही हे वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल तुमच्या नावे काय काय ठेवलंय वडिलांनी. असं होय वाचा वाचा दादी नका ना आम्हाला इतकं लवकर आई. सोडून त्यांना जाऊ. सांभाळा ना. हो. पाणी घे, पाणी घे आई, शांत. आय, पाणी 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 घे, पाणी घे. शांत शांत अगं आहे हे बघ येणारा येतो जाणारा जातो आपल्या हातात काय असतं पाण्याचा प्याला. बघितलं हे असं आहे यांचं. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार. अरे तुम्ही कशाला बोंबलाय तीच बोलतोय परत काय गरज आहे का वाढवायची ज्याच्यासाठी मी आले ते करूया का. मी काय म्हणतो आहे शेवटची इच्छा अशी नाही पण बाबांची इच्छा आहे ना तर आपण ऐकून घेऊया ऐक धन्यवाद. मी खाली सही करणार. बया आता खाली आणि कुठं सही केली तुम्ही? बया आता खाली कुठं शोधायची? खाली म्हणजे अहो शरीराच्या खाली नाही सही केलीये कुठे इथे मृत्यूपत्रावरती खाली सही केलीये. काय डोकं चालतं या बाईचं. मला वाटलं खाली बघितलं नाही ही अशी विचित्र फॅमिली. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार. अहो तुम्ही गप्प बसा. नाही थांबा मी काय म्हणतो ही एवढी लाईन रजिस्टर करून या ना जरा तुम्ही कशाला बोलताय तेच थांबावं. अहो माझी आई दुःखात आहे म्हणून असं काय बाय बोलते तुम्ही वाचा ना आहे तू शांत हो हे बघ ते गेलेले नाहीत नाही आता अरे ते गेले तरी आपल्याला असणार आहे टेन्शन घेऊ नको शांत व्हा शांत. सगळे. मी मृत्यूपत्र वाचते. हा, छोटे बस, शांत. बस. नाही नको असं जाऊ दे. मी खाली सही करणार श्री अरुण कदम असे नमूद करतो की मी माझे हे मृत्यूपत्र पूर्ण शुद्धीत आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडता बनवत आहे. मी माझ्या संपत्तीची वाटणी पुढील प्रमाणे केलेली आहे. माझी दोन्ही घरं ही बाबूला देण्यात यावी. बाबू कोण आहे. मी मी आहे बाबू होय. दोघे कसे बाबू असाल. एक कोणीतरी बाबू कोण आहे. मी तेच म्हणतोय ए छोट्या उगाच मस्करी करतोय काय मॅडम समोर हा माझा बाप मला लाडाने म्हणायचा पम्या बाबू तिकडे जा पम्या बाबू इरीवर जा मी आहे बाबू अय दाद्या खोटरड्या तुझ्यात बाबू आहे का तरी हा काय बोलते जुगस हा मॅडम मी छोट्या आहे नाही तुम्ही छोट्या. त्यामुळं पप्पा मला म्हणायचे सावत्या बाबू सावत्या मी बाबू आहे ती सही करू का माझं नाव ए, नाही, बेन्या, इकडे मागे मॅडम स्वतः सांगितलंय हा छोट्या आहे याला जास्तीत जास्त छोटू म्हणतील छोट्या मला म्हणायचे पाम्या बाबू ते माझ्या नावावर करा तुम्ही बाबू. ए. हा मीच बाबू आहे नाही मी बाबू आहे एक मिनिट कन्फ्युजन असेल तर आपल्याला निर्णय घेता येणार नाही. आई तुम्हालाच उत्तर द्यावं लागेल. कोण आहे बाबू. बाबू मी आहे. बाबू तुम्ही आहात. हे लाडानं मला बाबू म्हणायचे. बघितलं हे असं आहे यांचं. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अरे. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार. अहो, तुम्ही का पुन्हा तेच बोलताय. यांचं काय आहे मध्ये त्यांना गोळी द्या आणि एक बसवा खाली हे मला लाडाने बाबू म्हणायचे. ए गप गाय गप खोटं बोलते. मग काय बोलीस हे काय बोलायचे वसाडे चार टाक आणि आता वसाडेचं बाबू झालंय मग मला प्रेमानं ते म्हणायचे बाबू लय लाडानं बाबू म्हणायचे आणि म्हणायचे मेले बाबूने थाना थाया थ्या असं पण म्हणायचे. अरे मेला बापच्या तोतला थात्या काय बी बोलती उगाच लय बोलतीस आता आहे तू मग मी सांगितलं आता मला हो मला कळतंय. तुम्ही सांगितलं पण बाबू कोण आहे हे आपल्याला ठरवायला लागेल. मी बाबू आहे हॅलो हा? हा बाबू बोलतोय हा नाही बाबूने शब्द दिला म्हटलं बाबू टायमिंग वर पोहोचणारच हा आज जरा बाबूला उशीर होईल बाबूचा बुबा आजारी आहे हा, बघा फंबल टाकला बघा खोटं बोललो मग बाबा आजारी आहे
बाबूचा बाबा आजारी आहे नाहीतर बाबू बरोबर टायमिंगवर पोचतोच. 4 गावात आपल्याला बाबू म्हणून ओळखतात. हा. हो कळलं कळलं तुम्ही बाबू आहात का? ठेवा फोन ठेवा. बाबू फोन ठेवतोय. ठेवा. हॅलो बाबू 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 फोन तरी लावा. नुसत्या बाबू बाबू करताय हात लावून. बघितलं ही अशी विचित्र फॅमिली हो यांची. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार. तुमच्या गोळ्या घेऊन तिकडे बाजूला उभ्या राहा. मध्ये मध्ये करू नका. शांत बसा. मॅडम तुम्हाला कळलं असेल कोण बाबू आहे. कोण आहे? मी बाबू आहे. मी सांगितलं बाबू आहे. एक मिनिट. आई बाबू आहेत असं आपण आता धरूया. हो आई बाबू आहेत कारण की बाबा आईला बाबू म्हणू शकतात हे मला पटलंय. नाही नाही मला पटत नाही. हा मला बाबूला पण हे पटलेलं ना. हा. बाबू रुसलाय. हा. बेन्या केवढं करशील र? हा? ती ठरलं ना बाबू आहे ती म्हणून कशाला मध्ये घुसतेस मग? ए दादा मोठा बेने बोलशील. हा मग तुम्ही कशाला बाबूवरनं भांडताय? अजून 70 एकर जमिनीचा हिशेब लावायचा आहे. ती कुणाच नाव केली आहे? हा, सगळ्यांच्या नावावर समान आहे ना. नाही 70 एकर जमीन सोनूला देण्यात यावी असं लिहिलं. सोना कोण आहे? मी आहे सोना. मी सोन आहे मग. आता बाबूवरनं भांडण होतात ना तुम्ही दोघंही बाबू होतात ना आता. मगाशी फोन पूर्ण करायला दिला नाही तुम्ही. मगाशी तेच बोलवतो माझा बाप लाडाने मला पम्या बाबू सोना तूच माझा सोना असं बोलायचा. म्या बाबू सोना. हा मी आहे सोना तुम्ही माझ्या नावावर करता. ए, दादा लय करते दादा मी सोन आहे. हे बघा छोटू. गोंधळ घालू नका. ऐका आई तुम्हीच सांगू शकता सोना कोण आहे? मी आहे सोना. माझं हिवाळ्यातलं नाव सोना आहे. तुझ्या जिभेला थंडी कशी वाजत नाही ग. हा ते म्हणायचे. आणि मग बाबू ते उन्हाळा आणि पावसाळा चालायचं. आता मग कशी बोलली मी बाबू आहे आणि आता बाबूचं सोना झालंय. नाही ते प्रेमाने बाबू म्हणायचे. लाडात आल्यावर सोना म्हणायचे. ते म्हणायचे मेरा सोना बतक सोया नाही त्या असं अरे म्हणायचे. माझा बाप काय बोबडा होता काय यार? थोया नाही त्या थोया नाही. ए तुम्हाला काय बोबडा होता आहे? त्यांच्याशी थोया बोला. नाही त्या काय? ए, उठून दा- उत्तर मी द्या. सोन आहे, सांगत होती. मी सोन आहे. अंगाला छोटू सोनं मी आहे. छोटू सांगतो कानोला करू नको. सोनू. बापाने पण असं सगळी लफडी करून ठेवली आहे तिकडे. मृत्यूपत्र लिहायची ना नावं काय ती कोणाची आहे ती सोना बाबू. उठवा त्यांना आणि छापा आणि बदलायला लावा नावं. तुमच्या पिताश्रींनी लिहून ठेवलंय सगळं बाबू सोना आणि हेही लिहिलंय की 70 तोळे सोनं हे गुंड्याला देण्यात यावं. गुंड्या मी आता. गुंड्या मी आहे. हा मुस्कडीन. हा गुंड्या मी आहे. आवाज काढायचा नाही. गुंड्या मी आहे. होती का गुंड्याला का काहीतरी मिळते मला. एक मिनिट. मला एकदा कोपऱ्यात नेऊन बोललेलं लाडाने गुंड्या. हानी ना मग गुंड्या. मी गुंड्या आता. कोण बाबू काय ते तुम्ही तिघं ठरवा कोण आहे गुंड्या बाबू सोना आणि काय तो सोक्ष लावायचा ठरवा. एक मिनिट यावा. आता सगळं मंजूर करूया नंतर आपापसात वाटून घेवा चालेल. दिसेल ना पण. दिन देव शपथ. बाई हा गुंड्या हा बाबू आणि मी सोना. हा गुंड्या बाबू सोना ठरलंय तुमचं कन्फर्म फायनल. हा ओके चला. अरे बापरे. पाणी गोंधळ गोंधळ करू नका. थांबा, थांबा, थांबा. काय होते? क्युटी पाय ए क्युटी पाय काय झालं तुला. कशाच बाबू किती दिवसांनी आवाज ऐकला माझा सोना. कुठे गेला होता तू गुंड्या. अरे, मी इथेच होतो. तुझी काळजी करत होतो मी. एक मिनिट. गुंड्या बाबू सोना हे तिन्ही तुम्हीच आहात. यांनी सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर केली आहे. प्रॉपर्टीचं जाऊ द्या हो. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार. अरे काय केलं तुमच्या गोळ्या यार? तुम्ही गोळ्या द्या नाही तर गोळ्या घाला त्यांना. मला काय करायचंय? हे प्रॉपर्टीचे पेपर घ्या त्याच्यावरती सह्या करा नाही तर फाडून टाका. खड्ड्यात गेली तुमची मॅडम, ऐका. फॅमिली खड्ड्यात गेली. तुम्ही वा. तुम्ही आम्हाला हास्याच्या गोळ्या दिल्या का पोळ्या दिल्या माहिती नाही पण आम्हाला जाम मजा आली. मस्त आला परफॉर्मन्स. सोनाली ताई वनिता किती टाहो फोडावा.
कुठलाही मरायला टेकलेला माणूस उठून बसला असता अशी जर कोणी हाक मारली असती तर. अरुण, कानटोपी, माईक, ऑक्सिजन मास्क हे सगळं कसं सांभाळत होतास आणि तरी म्हणजे श्वास लागला होता आणि सगळ्यांना प्रेमाने, सगळ्यांना नव्हे प्रियांकाला काय काय म्हणत होतास. धमाल आली. छोटे मोठे फार आवडले. एवढं प्रेम उतू चाललं होतं की खुर्चीवर कुणी बसावं. नंतर हमरी तुमरीवर आलात तुम्ही. सॉलिड. आणि मला सगळ्यात जास्त आवडली ही टिकली लावलेली नर्स. अप्रतिम. म्हणजे एकच वाक्य ज्याच्या वाट्याला आहे त्यांनी इतकी बाजी मारावी. कमाल आहे, कमाल प्रियांका. मस्त मस्त. मंडळी, चौघुले काकांना अतिशय प्रिय असणारा गौरव आज पुन्हा एकदा सज्ज झाला एका सांस्कृतिक राड्यासाठी. बघा तिथे काय धमाल घडते ते. ही धमाल दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, फिल्टर पडायचा बच्चन गौरव मोरे आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. दैनिक एमएचजेच्या आजच्या बातम्या. नवीन जज सोनाली कुलकर्णी यांनी सेटवरच पार्टीची व्यवस्था केली. आता जुने जज कधी पार्टी देणार ह्याकडे सर्वांचे लक्ष. काय झालं ए चेतू? अगं तुला सांगतोय मी, ऐकलीच नाहीस बातमी तू? काय झालंय का? एवढी अस्वस्थ का तू बेटा? कोणी येणार आहे का? नाही बाबा. नाही पण तू अस्वस्थ आहेस बेटा. नाही बाबा. तू जेव्हा आयब्रोज करायला नाक्यावर जातेस ना तेव्हा नाक्यावरची ब्युटी पार्लरवाली अशी अस्वस्थ असते. सेम बेटा. कोण येणार आहे, कोणी येणार नाही ना? बैस बैस इथे माझ्या बाजूला बैस. दैनिक एमएचजे बातम्या. हा बघ किती. बाबा, हा गौरी आलाय. दिसतोय मला तो, दिसतोय. माझे डोळे कपाळात फिरायला नाही गेले. असं नाही झालं माझं. बाबा, हा गौऱ्याचं ना महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. त्याचं काय काम असणार? कॅरमची टुर्नामेंट असणार, त्यासाठी वर्गणी पाहिजे असणार त्याला. काय रे इकडे रे, इकडे रे. लोकांच्या वर्गणीवर कसले क्वीनच्या मागे लागता रे तुम्ही? आजही मी तर क्वीनसाठीच आलोय. फक्त ती कॅरमची नाही आहे. काय काम काय आहे? बाबा, हा. बोल ना गौऱ्या. हा. काय कुठलं कॅरेक्टर कुठलं हे? कुठलं आज काय काय? ते मोठ्या माणसाला पण करतात ना, ते केलं. बस बस बसतो. काय म्हणतोयस? फुटाणे चाळीचा डोक्यात कोंडा झालेला राहुल रॉय. मी मस्त. तुम्ही काय म्हणताय? फुटाने जायचा मुडदूस झालेला दीपक तिजोरी. मरतोय आता. मला काय म्हणाला आता? नाही. मला मुडतूच झाला. मुडदूस असं काय बोलला हा? तुम्हाला गौऱ्या गप नाही बाबा. काळका सटकू नको माझं. मी सकाळपासून चिडलेलं नाहीये तर नाही. सांग. गप ना गौऱ्या. बाबा, हा. बाबा तुम्हीच म्हणता ना मी आता रिटायर झालोय, हा. मला एखादं काम मिळायला पाहिजे. हा. गौऱ्यानी तुमच्यासाठी जॉब ऑफर आणली बाबा. गौऱ्याने माझ्यासाठी जॉब ऑफर आणली? हो बाबा. काय रे गौऱ्या? हो काका. हा जॉब ऑफर. ये बस बस बस. नीट नीट बस रे, नीट बस. शहाणपणा करू नको तू. ते मोठ्या लोकांना बोल करतात ना. काही गरज नाही. तू जॉब ऑफर आणलीस? हो काका. मी ठरवलंय मराठी चोकिंग क्लास काढायचं ठरवलंय. काय? चोकिंग. काय करायचंय? मराठी चोकिंग क्लास. चोकिंग म्हणजे? चोकिंग म्हणजे ते शिकवतात ना पोरांना. मुलांनो लक्ष द्या, हे लिहा. ते चोकिंग क्लास. चोकिंग नाही रे, कोचिंग म्हणतात त्याला. कोचिंग. हा तेच तेच. आणि तू मराठी भाषा बोलायला लागल्यावर जे मराठी भाषेचं होतं ते चोकिंग. सॉरी कळलं तुला? हा तेच. मला मराठी कोचिंग क्लास सुरू करायचा आहे. कोचिंग क्लास सुरू करायचं? हो, हो. मग माझ्याकडे कशाला आलायस? आता इतकी दिवस तुमच्यासोबत मी स्किट करतोय. मला कळलंय तुम्ही मराठीत दिल्यामुळे शाणे आहे म्हणून. म्हणजे ही काय भाषा आहे? मला मराठीत तर सगळं कळतं, सॉलिड आहे सगळं. तर ना म्हणजे तुम्ही आमच्या क्लासला येऊन शिकवावं अशी आपली ख्वाहिश आहे.
ख्वाहिश. मराठी क्लासमध्ये येऊन शिकवावं अशी आपली ख्वाहिश आहे. काय भाषा आहे, धड एक भाषा हा मुलगा वापरत नाही. कसा तुझा कळलं बाबा? का? मला तर मराठीसाठी काहीतरी करायचं आहे. कसे बोलतात बघितलं काय? तुझा बाबा ना वृश्चिक आहे, वृश्चिक खेकडा. नाही नाही असा बाबा खेकडा आहे. नाही, गौऱ्या. आता मला काहीतरी करायचं आहे ना. मी आता तुला हे माझ्या समोर नेताना रिस्क नाही वाटली? नाही बाप. पण मी काहीतरी मराठी भाषेसाठी करतोय ना. मला करायचं आहे काहीतरी. हो गौऱ्या, पण बाबा खेकडा नाहीये, मग बाबा बैल आहेत. ए बावळा, बापाला काय बैल म्हणते? नाही, वृषभरास आहे ना काही तुमची. संबंध का? मागे हो, मागे हो. अजिबात काय बोलायचं नाही, अजिबात काय बोलायचं नाही, सांगून ठेवतोय. काका आउटडेटेड झालेली बावली तिकडे उभी राहा. बस इकडे. तुला मराठी भाषेसाठी काहीतरी करायचं आहे. करायचं, हा? हो. सगळ्यात आधी ना मराठी बोलायला शिक. मराठी म्हणतोस आल्यापासून मराठी 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 नाहीये, ते मराठी आहे. लक्षात आलं तुझ्या? ते बोलणार मी मराठी म्हणून. एकदा म्हणून दाखव. मराठी म्हण, बोल, म्हण. म्हणतो बरे. आमच्या इथे श्री कृपे करून मराठी भाषिक शिकवणीचे वर्ग उघडवण्याचे आहे. तरी आम्ही आपणास विनंती करीत आहोत की आपण किंचितसा हातभार लावा. वा 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 वा. हॅलो त्याला. धनी ओ धनी धनी. शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा. पोपट होता सभापती मधोमध उभा. पोपट म्हणाला, अरे बापरे, हे कोण आहे समोर छकुले? अरे हे तर गुळगुळीत टकुले. मी मराठी भाषेचा अभ्यास करून आलोय, हे सांगतो तुम्हाला मी. आम्हाला टकुल्या बोलला? नाही नाही, जो बापाचा अपमान होता काय? अरे, 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 बोल नाही गौऱ्या, गप ना. कामाचं बोल ना नीट. मी सगळं पाठ करून आलो, ते सांगितलं. केवढं बोलून दाखवलं मी, बघितलं ना. आम्ही मराठी अरे नको रे करूस, अभ्यास कर आणि मग ये. अर्धवट स्किट इथे संपलं तरी चालेल, अर्धवट स्किट दाखवू आपण. नाही. पण तुझा अभ्यास कर आणि ये. मी अभ्यासच करून आलोय काका, खरं सांगतोय मी अभ्यास केलाय. हो अरे तू मराठीचा अभ्यास केलास का असं मला तुला विचारायचं. होय. नको, पुन्हा एकदा मी तुला विचारतो, अभ्यास केलायस का रे? मराठीचा अभ्यास केलायस का? हो 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 हो. आता किती वेळा करून दाखवू? सांगितलं केलाय म्हणून का आता व्हेरिएशन देऊ अजून त्याच्यामध्ये? हो 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 हो. केला का दाखव? हे करू मी? केला म्हणत केला ना यार. केलाय अभ्यास आता केलाय. मिल गया रे, आ गया रे, आगे हात में, अब आगे हात में. नाही, तुझ्या बापाला सांग यार, ही पोज मला अजिबात आवडत नाही यार. अरे मला सॉलिड आवडते ही पोज. म्हणजे तुला दिलेला अवॉर्ड आहे माझ्यातर्फे. नको, नको, नको. तर तुला काय, तू मराठीचा शिक्षण वर्ग सुरू करायचा आहे. हा. अगदी बरोबर आहे. माझ्याकडून काय हवंय, मी काय करायचं? तुम्ही तिकडे मला चोकर म्हणून पाहिजे. सॉरी चोकर नाही रे, टीचर म्हणतात. sorry, चोकर आहे मी. नाही. टीचर टीचर म्हणून टीचर. पाहिजे. ठीक आहे, हरकत नाही, हरकत नाही. मी टीचर बनतो, तू म्हणशील ते मी करतो. हा. मी एक शब्द मराठीतला तुला देतो, तो तू लिहून दाखवायचा. तो आला तर मी सगळं करणार तुझं. चालेल? गौऱ्या सोपं आहे. हा, चला. बाबा याला काय- अरे ऐका ना, काका अगं सोपं आहे बाळा. काका, मला- यावेळेला अगदी सोपी टेस्ट आहे तुझी. हा घे घे. हा घे. अंधाधुंद लिहून दाखव. हा काय लिहायचंय? अंधाधुंद हा शब्द लिहून दाखव. गौऱ्या सोपं येईल तुला. इथं ये रे, बाबा सोडा. लिहून दाखव. नाही, मी घेतो बाळा. अंधाधुंद. येईल गौऱ्याला येईल. पटकन दुसरं स्किट करून घ्यायचं का? वेळ लागणार आहे का? शाबास. अंडाधुंड. तुझ्या बापाचं अंड हरवलंय, धुंडायचं ते. नाही ते. अंधाधुंद म्हटलं कळत नाही का? अंधाधुंद. लिहितो, लिहितो, थांबा, ध ध ध ध. आधी तो लिहितो. कळतंय का तुला? गौऱ्या नीटली. हा हा. गौऱ्या आज आहे भाई. काय का तो? कुठल्या अक्षरावर टिकली द्यायची? टिकली. तुझ्या बापाचं टिकली. टिकली. अनुस्वार म्हणतात त्याला, अनुस्वार. लक्षात आलं? हा. लिहिलंस? लिहिलं का? मारू नका, लिहितोय ना बाबा. शाबास. सगळ्या अक्षरांवर टिकल्या. अंदन दंदन असं झालंय हे आता. अंदन दंदन.
हा शब्द आहे मराठीतला असंच आहे. बघितला ह्याची अक्कल पहिला शब्द दिला पहिली परीक्षा घेतली काही येत नाही याला काही बाबा येत नाही. येते त्याला येते. नाही, बाबा तुम्हाला घाबरतोय तो त्याला येते मला तुला त्याला येतं? येते. तुम्हाला काय येतं? घाबरलो काय काय येते मला ना, मराठीतलं मी मराठीतला सगळा अभ्यास केलाय काय तुला व्याकरण येतं मराठीतलं? ते बाकी. म्हणजे तू वाचून आलायस व्याकरण हो. व्याकरणात काय काय असतं ते कतारचा प्रयोग आणि करमरकरचा प्रयोग बाबा कतारचा प्रयोग आणि करमरकरचा प्रयोग तुझा बाप गेला होता ते कतारला अरे कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग असं असतं ते मराठीच्या व्याकरणातलं लक्षात येतं का तुझ्या आलं, आलं. हा. हे दोनच प्रयोग अजून काही प्रयोग ऐकलेस ऐकले कुठले जादूचे प्रयोग के लाल तुझं हे लाल करू मी हे लाल करू मी बरं मला सांग तुला मुळाक्षर माहिती आहेत माहिती आहे माहिती आहे, हे माहिती हे आहे ते. शाबास वाचून आलो हा मुळाक्षर आय ई उ ए आ एवढं नाही मग आ इ ई माहिती ना तुला माहिती आहे म्हणून दाखव आ ई ई हा उ, ई ई नाही येते मग? ई ई ह्रस्व आणि दीर्घ हे आहे त्यात ई ई उ उ उ उ म्हण 4 वेळा उ उ उ म्हण 4 वेळा उ उ हा उ उ हा हा? माझी भंकच करतो हा. 4 गोष्टी चांगल्या शिकवतोय त्याला मी 4 गोष्टी शिकवतोय ना तुला माझी भंकस करतो हा नाही. जंगल में करतो माझ्या समोर शहाणपणा तू मरतोय मर गया रे इसको कैसा मारू रे हे, इसको कैसा मारू रे इतना पता के गलती करता है इसको कैसा मार के गलती करता है इसको कैसा मारू कव्वाली खेळायला बसतात माझ्या समोर तुम्ही इकडे. काम धंदे नाहीत तुम्हाला ये रे हे व्हेरिएशन मराठीत दाखव मला लक्षात आलं प्रश्न आहे कधी ही जी मुळाक्षरं आहेत त्या मुळाक्षरांमध्ये हल्लीच 2 मुळाक्षरं सामील करून घेण्यात आलेली आहेत शासनाने 2 मुळाक्षरं हल्लीच सामील केलेली आहेत ती सामील केलेली मुळाक्षरं कोणती खरं सांगू हा. मला नाही माहित खरंच नाही माहिती याची अक्कल मग नाही माहिती मान्य केली मराठीचा कोचिंग क्लास सुरू करतोयस ना पण- अपडेट नको राहिला तुला मला खरंच नाही ही माहित. मुळाक्षरं आहेत अ आणि ऍ लक्षात आलं अ आणि ऍ ही मुळाक्षरं आत्ता सामील करून घेण्यात आली शासनाने केली ती आला आत्ता सामील केलंय हा पण आता जुना शब्द आहे हा एकदम जुना अक्षर आहे हो लहानपणी आम्ही मल्लिका शेरावचा मर्डर पिक्चर बघितला सगळ्याच्या तोंडून आपसू आलं एवढा जुना शब्द तुम्ही आत्ता टाकला यार लेसलो यार तुम्ही आणि ॲचं काय म्हणताय ॲवर अख्खा अरुण कदमचं करिअर झालंय हो बाबा विचारा मी पण पाहिलंय ते बघा असं करतात ते माझ्या ग बाई भुवया ही पहिली ओळ दिली उरलेली कविता करत बस तिकडे कोपऱ्यात चल मध्ये बाबा मध्ये यायचं नाही करत बस तिकडे कविता सांगून ठेवतोय तुला मारू नका काय मारत नाही मी बघतो नाही, नाही. हा, मी हा. टाकलंय. तर तुला आता काय म्हणालास तुला ते येत नाही तुला कळलं हा. हा हे येत नाही हे होतं ना आ, आ, इ ते आलेलं नाही मुळाक्षर तुला लक्षात आलं हा. व्यंजनांबद्दल माहिती आहे नाही मला रंजनाबद्दल माहिती आहे आमच्या शाळेतली रिक्षावाल्याबरोबर पळून गेली रंजनाचं मला काय सांगतोस रे रंजनाचं काय कौतुक करतो मला तिचं मराठी भाषेचं म्हणतो ना व्यंजन कंठ्य ग ख घ घ घ काय मग हे नाही अरे ते मंजन मारी सॉरी मंजन ते काय मी व्यंजन म्हणतोय मी सगळं पाठ करतो याला बघितलं की मी विसरून जातो बाबा यार. घाबरतो तुम्हाला याला माहितच नाही काही कंठ्य लक्षात आलं तुझ्या क ख ग घ याला कंठ्य म्हणतात कंठे का कारण ते कंठातून येतात म्हणून क ख ग घ घ ङ हे इथून येतात नाही, असं काय ते कुठून पण येतात हं. क ख ग ग ज्ञ. एवढं काय एवढं आहे ते क ख ग ग ज्ञ. असं आहे क ख ग. एवढं नको ना अरे ह्याला कसा मारायचा पण कंटाळा येतो रे मला अरे ह्याला. पण तुम्ही काय सांगता की इथलं- अरे मराठी व्याकरणातला तो प्रकार आहे कंठ्य अरे याला कंटेनरला मेंढ्या म्हणतात मेंढ्य म्हणजे? इकडून मेंढ्याचा आवाज येतो फक्त हा? कळत नाही तुला काय बोलतोय कळत नाही तुला इथून मेंढ्याचा आवाज याला येतो आलेलं का? नाहीये तुला आलेलं नाहीये व्यंजनाबद्दल काही आलेलं नाही आता तुला मी एक वाक्य देणार सोपं करतो मी सोपं करूया संपून टाकूया संपून तुला एक टाका. वाक्य देतो येईल गवत मला येईल हा मला गोड गोड आंबा खूप खूप आवडतो
वाक्य सोपं आहे. मला गोड गोड आंबा खूप खूप आवडतो. याचा कर्ता कर्म क्रियापद विशेषण मला सांग आणि मोकळा तू जायला. मी तुझ्यावर काम करायला तयार आहे. मला गोड गोड आंबा खूप खूप आवडतो. करता आंबा करताय, कारण आंब्याचा रस करता येतो म्हणून आंबा करता. आणि बाबा कर्म, आई म्हणते बाबाला माझं कर्म कुठचं, पण बाबा कर्म. एक मिनिट. बाबा बाबा बरोबर आहे का? गावी गेले, गावी असं उत्तर दिलंय. आपलं उत्तर तसं आहे तर मी सगळा अभ्यास करता, सगळा अभ्यास करता. अरे बाबा मी का घाबरतो बाबांचं? मला ना काय सांगू तुला, मी सगळं करता कर्म करता कर्म करता कर्म करता कर्म करता कर्म ही याची अक्कल. गौरव हा कर्म माझं कर्म माझं. हा ही याची अक्कल. इथे 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 ये इथे ये इथे 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 ही तुझी अक्कल. माझ्यासमोर बसतोस आणि मराठी शिकवायला. हा सगळा खेळतो तो मला काय नीट माहिती. बोल नीट बोल इतके दिवस माझ्या काय होतो हा. नीट बोल ना नीट बोल. नाही, बोल ते बाहेर मला काय होतो बोला. नीट बोल ना. मला बुकी मार इतकं जोरात मारता तुम्ही मला. लय ऐकून घेतलं तुमचं. म्हणजे? आता माझी बारी आहे. माझी बारी म्हणजे काय आता करणार माझी आहेस? बारी आहे. आता मी तुम्हाला एक शब्द देतो, लिहून द्या मला. हे घ्या, हे लिहून द्या मला. तू मला चॅलेंज देतोयस. तुम्हाला चॅलेंज देतो ना, लिहून घ्या. प्रकांड पंडित आहे मी. तुम्हाला चॅलेंज देतोस. लिहून घ्या तुम्ही. घ्या घ्या लिहा. सांग चल आता बघूया. चल लिहा चॅलेंज ना. स्वीकारलं. चल लिहा. बोल. मी लिहा. शब्द लिहितो. चल लिहा. बघा सगळं लक्ष द्या. हा गौरव सांगतोय. लिहा. काय लिहायचं? लिहा ना. हा कुठे शब्द आहे? हा कुठे शब्द म्हणजे हा मराठी शब्दच नाही आहे. व्यवहारातला शब्द आहे. काय? ए चल चल, काय सांगतो आम्हाला. चल लिहा. त्या आहे तो, मराठीतला आहे. लिहा. व्यवहारातला शब्द आहे, रोजच्या बोलण्यातला. हे बघ काय चाक. त्यात क कुठं आहे? क कुठं आला त्यात? क वापरलाय मी. हा हे बाय घाम आला, बीपी लोहा लागला, गोळ्या द्यायचं त्यांना. पुढचा हे सोडून द्यायचं, कॅन्सल येत नाही, कळलं मला. पुढचं लिहून द्या. लय मार खाल्लाय मी. रोजच्या व्यवहारातला आहे, लिहून द्या. कुठे वापरतो? कसं म्हणजे एकमेकांना बोलत ना, ए सावते इकडे लिहा. लिहा. हे कसं लिहायचं? नाही येणार. काय? घाम फुटलाय, बीपीची गोळी रेडी नको बाबा. घाम फुटलाय. तिसरं सगळं सोपं, लिहून दाखवा. लय मारले मला. लिहून द्या ना. असं कधी आपण एकमेकांशी बोलतो? हा बोलत नसू, पण आम्ही आहे ना. का रे कुठे होता? लिहून दे चला. आमचं रोजच्या व्यवहारातला आहे. आम्ही बोलतो बाबा, आमच्या एरियात आम्ही असं बोलतो. हा येते नाहीत ना. मग एवढे तुम्ही मराठीतले पंडित आहे ना, मला कशाला बोलता मग? हा अजून एक गोष्ट, मी मराठीचा एवढा अभ्यास केला ना. एक जुनं गाणं आहे, मराठी गाणं, त्याच्यामध्ये इंग्लिश शब्द वापरलाय. कहर दर्जा सादरीकरण. खूप हसलं. वा वा. प्रसाद वा 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 वा, अफलातून अफलातून. गौऱ्या, तू ठार वेड आहेस. म्हणजे एखाद्या नटाला किंवा नटीला एखादा पुरस्कार किती हवा असतो ना, तितकं मला मिल गया रे हे वाक्य हवं असतं. म्हणजे मी असा हपापलेला असतो त्या वाक्यासाठी. कापूस कोंड्याची गोष्ट माहिती का वगैरे, असा एक पूर्वी खेळ असायचे बघ, तसं आजकाल आमच्या घरात माझा आणि माझ्या मुलांचा एक खेळ सुरू झाला आहे. गौऱ्या, म्हणजे माझा मुलगा मला विचारतो, ओळखलत का सर मला? मग मी म्हणतो नाही. मुलगा म्हणतो ओके ओके. मग मी माझ्या मुलाला विचारतो, भोलानाथ पाऊस पडेल का? मग तो भोलानाथ असतो, तो म्हणतो माहीत नाही. मग म्हणतो ओके. हा आमच्या घरात खेळ सुरू झाला. खेळ. अरे देवा. तुझ्या लक्षात येते तुझी पॉप्युलरिटी किती वाढत चालली आहे. अँड टचवूड गौऱ्या, असंच मनापासून आणि इतक्याच तळमळीने तन्मयतेने काम करत राहा मित्र. आय लव्ह यू. लव यू सर. थँक्यू. अप्रतिम.
चेतना फॅन्टॅस्टिक. समय विलक्षण लिहिलं होतं आणि विलक्षण आणि कर्तरी कर्मणी प्रयोग किंवा हे इतक्या दिवसांनी परत ऐकायला मिळालं. आजकाल ऐकायला मिळत नाही हे शब्द, खूप कमी कानावर पडतात. तर या सिरीजची गोडी अशी की त्यात तू मराठीबद्दलचं इतकं ज्ञानही मध्ये मध्ये पेरलेलं असतंस की ओ हो क्या बात आहे. कमाल समय, कमाल, मजा आली, खूप मजा आली. मयुरी खूप हसत होतीस, काय म्हणशील? काय बोलणार मी आता यांच्याविषयी माझ्याकडे शब्द नाही आहेत. समीर दादा तुझी एनर्जी म्हणजे किती वेळ या तुम्ही. आणि मी खूप म्हणजे माझी इच्छा होती की मी ज्या दिवशी इथं येईन त्या दिवशी या सिरीजमधलं स्किट व्हावं आणि माझी इच्छा पूर्ण झाली. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला खूप हसवता. लवली, थँक्यू. केसामुळे गळा कापला जातो असं म्हणतात, पण आज इथे केसामुळे हास्याची सुनामी येणार आहे. बघूया ही नेमकी काय केस येते हे दाखवायला आपल्या समोर येत आहे चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, रत्नागिरीचा रत्न रमेश बेटकर आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. कारभारी मी जाते माहेराला हो, कारभारी मी जाते माहेराला हो, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी बघून किती मी जाय हो, कारभारी बघून किती मी जाजू. वा 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 मोर्या, सूर गवसला यार. मग काय बायकोन सकाळी नाश्ता दिला नाही वाटत. होय ते काय फोव खाल्लेस फोव? होय, म्हणून तर 4 वेळा गावा लागला का. काय हो? कदम बसाड्या हो तू माझा आजोबा आहेस काय रे? का आपण दोघं एकाच शाळेत शिकत होता. ओ कदम, तुम्ही केव्हा शाळेत गेलेला? दोन टाक सनकन वाजून बोलला सव्वा साड्या. अरे माझी स्पेशल ओळख काय तुमच्या सगळ्याचा लाडका दादू, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक, मेंढा फेम बॅक अरुण खेदार. काय म्हणजे ए बालू, हा एकदा मेंढा कापायला पाहिजे. नुसता कापायला नाही पाहिजे, मग? लोकर पण काढायला पाहिजे. होय ते ए वसाड्या लो, मी जाल तिकडे माग वाच काढीत कसं येतो रे? आम्ही कशा वाच काढत यायचं? नाही. तू काय एकटा सलून मध्ये येणार आहे? तुला एकट्याला दाढी फुटते, आम्हाला काय गवत फुटत? ओ त्याचा माणूस आहे नाही तर काय. ओ ऐक, आम्हाला मशरूम कट मारायचं नाही तर का? आणि मला सोल्जर. ओ तात्यान ओ भांडू नका, थांबा. ओ कदम काकानू, काय बोला, काय सेवा करू? हा अरे वा, म्हणा केस करायचे म्हणा असं चमको. मी आहे ना मॅरेथॉनला जाणार आहे. घे बाय म्हणजे मग काय पायावरचे केस काढू? विचारला संकरियलला कुठून आली तर कळणार पण नाही वासाऱ्या. तसं नाही हो, मी एकदम कन्फ्युज. अरे पण मी बोलतोय म्हणा श्वास मध्ये घेऊन ते लगेच कसा घुसतो. एक काम करा, मी सांग. मॅरेथॉनला म्हणजे मी धावायला नाही जाणार आहे, मग? मी रिबिन कापायला जाणार आहे. असा मनात चमकवशील का नाही? तिकडे आजोबा 2-4 ॲटम असतात का नाही? एकातली जरी मना बघितला तरी मला बरं वाटतं. ओ काकांनू, कायच काळजी करू नका. असा चमकवतो का नाही, आयटम काय आयटमची आई पण वलून वलून बघल. काय बोलतो? मग नकावडी जास्तच मला क्रीम लाव. काय लाव? क्रीम क्रीम किरीम घे बाय म्हणजे भांड्याला कलई करायची. हा काय बोलता? नाही करतो फेशियल करतो. म्हातारा लय जॅकाला नाही. चेकाला म्हणजे चेकाला म्हणजे बस रे, हे काय? हा हे काय? ओ फली आहे मी बघा. लहान पोरगा आहे का वसारा फलीवर बसायला? काय तर पण तसं नाही हो कदम काकानू. काय होतो तुम्ही एवढूशी आहे ना, तुम्ही बसलाव की दाढी अशी करावी लागते हो. त्या दिवशी एकानं लांबनं विचारलं, काय रे छातीवरची केस काढतो? नाही नाही नाही, माझं पण तसंच झालं होतं. मी एकदा लांबून बघितलं, मला वाटलं यांच्या पोटावरची केस काढतो. हो तू बस. थोडीशी हाईट आहे, जरा वर करा. सावकाश हा? सावकाश आरामात बसावं कदम काकानू. सावकाश, नाही तर वरच्यावर पालखी जायची. बरं वाटतंय रे. नाही बसा. हा. सकाळ सकाळ बसल्यासारखं feel. वा, वा, वा. काय रे? विषय काढ. विषय काढू? होय ते हो पप्या, बस, बस, जास्त नको. काल आईच भेटली होती पिठाच्या गिरणी हो. काय सांगता काय? मग बोलली मला, काय वर्गात वयात आलाय, बार उडवून द्यावा. एवढा लागशील पडन ना मी खाली वसाडे वर बसलोय ना. पण तसं नाही हो, लग्नाचा विषय काढला. अरे हो, झालंय बाय, बाय. लग्न? व्हायचंय ना.
लालीबा केवढी आहे ती? ए पाप्या हो ए 4-5 पोरींचे फोटो आहेत जरा नजर टाकतोस काय? हो दाखवा ना दाखवा. बघ, बघ. इबा इकडे बघ बघू. तरी बघ. मांडवकरांची शालू ये बाई म्हणजे? तोरसकरांची कुंदा शिवलकरांची डॉली ये बाय आणि ही पावसकरांची पप्पी. पप्पी मस्त आहे पप्पी मस्त आहे. काय केलं? काय झालं? अरे ते वसडे तुला फोटो दाखवतो तू मला भिजवतो साहेब. सॉरी काका लक्ष लक्ष का नाही तुला लक्ष नव्हतं लक्ष नव्हतं सॉरी एवढं भिजवशील नाही सॉरी हो दादा नु हो काहीतरी दाखवू नका हो डिस्ट्रॅक्ट व्हायला होतं हा थांबा वाईज हा एवढा एक गिरायक होऊ द्या मग मला फोटो दावा. अरे फोटो दाखवता तसं नव काल तुझी म्हातारी भेटली होती ना ती म्हटली अरे वासड्यानं तुमच्या एवढ्या वलखी आहेत तर माझ्या पोरगीला एखादी पोरगी बघा म्हणून दाखवित होतो मला काय नाही तर करायचं काय आणि शुभ कार्यात वेल नको उद्या तुझं वेळेवर लग्न झालं वेळेत पोरं झाले आम्हा काय फायदा आहे त्याचा? आनंदच आहे का नाही काय तर काय? बालू हा? ए बालू हा. तुला एक गोष्ट कळली काय रे? आता सांगशील तेव्हा कळेल ना अशीच करायची. हा, तो तोरच खरता बबन आहे ना बबन त्याचं काय आलं? त्याला परवा आहे ना 113 ताप होता एवढा मोबाईल बघायचा कशाला? मोबाईल बघून तापला नाही तो माय काय? लग्नाचा वराडा मुलं तापला काय बोलतोस काय? तू वराड म्हणजे म्हणजे तुम्हाला काय माहिती नाही ह्याच्यात ना अरे वसाडी पडली तुमच्या तोंडावरती काय झालं तर सांग तरी. अरे तू आबा प्यालवा नाही ना हा. त्याचा लग्नाचा वराड नदीत वाहून नाही काय गेला ते ह्याच्या घाटात गेलं आणि ह्याला ड्रायव्हरला कंटाळा आला म्हणून त्यानं मांडी घातला तसा ट्रक मागा आला आणि नदीत गेला त्याच्याबद्दल बोलतोच आहे. अरे मी त्याला सांगित होतो अमावस्या उगाच गाडी बाहेर काढू नको वराड बाहेर काढू नको माझं ऐकल तर पॅलवान घासला तू वासाडा विश्वास नाही त्यात. विश्वास नाही म्हटलं जातोय शिमो नारळ तरी ठेव मग काय नाही नारळ बिरल तो पण नाही ठेवला. मग झाला सत्यानाच झाला काय झाला? काय झाला तो ड्रायव्हर आहे का नाही रात्रीचा काला कुट्टा अंधार अमावस्या सगळी भूत त्या दिवशी बाहेर पडली हे? भूत ड्रायव्हरने असा जो टर्न मारला नाही का नाही डायरेक्ट नदीत मग खवीस आहे का नाही तिथे हे बाय म्हणजे नदीमध्ये खवीस आहे म्हणजे तुला काय वाटणार खवीसान गाडी वळवलान काय? खवीसान गाडी वळवलान हे तुला ड्रायव्हरनं सांगितलं. हा मग पण मला एक गोष्ट कळली नाही काय बबन आणि त्या वराडाचा काय संबंध आहे? अरे हा काय झाला त्या दिवशी अमावस्या हा, ते झालं. ते कळलं. बरोबर हा. आहे तो बबन गेला नदीवर खेकडं पकडायला रातच्या टायमाला. बरोबर रात्री 12च्या सुमारास तो टरक असा पाण्याच्या काय म्हणतो म्हणजे काय माझी नवरा पोरगा आहे ना असा मगरी सारखा पिव का नाही सांगतो काय हो मग एकदा उजवीकडं एकदा डावीकडे म्हणजे एकदा डावीकडे म्हणजे एकदा उजवीकडे म्हणजे एकदा वर म्हणजे एकदा खाली काय सांगतो काय आणि तो टरक आहे ना टरक पाण्याच्या वर असा गरगर मस्त फिरतोय. मग फिरतोय इकडे घर फिरवशील काय हो दादा इकडे आलीत केस नाही सॉरी ते चुकून झालं हो ते ओ तात्यानु नका ना हो नाही आम्ही गोष्टीमध्ये रंगू नका माझा गिराईक झाला थांबा ना आम्ही काय केलं वाय अरे वसाड्यान तुम्ही जा ना नंतर ये ना माझं हो त्या रक्कल कसं नाही तुम्हाला का आम्ही गिराय का आम्ही बसणार मला मशरूम कट मारायचा काय का? तर मला सोल्जर गड माराय पप्या हो तू एक काम कर काय हो तुझं जेव्हा वराड येईल ना तेव्हा ट्रक नको मागू हा का हो घोड्यावरनं जा घोड्यावरनं घोड्यावर ना का हा घोड्यावरनं जा घोड्यावर ना हा हो तात्यानु हा हो पण घोडा सेफ आहे का हो शेप आहे शेप आहे पेट्रोल नाही लागत हा. गेअर टाकाय नाही लागत हा. मांडी घालून बसला तर घोडा मागं नाही येत पुढे जातो कराय कळलं काय पण हा घोड्यावर बरा दिसेल काय बरं दिसेल म्हणजे हो. ही दिशी- तात्यानु व- मग बऱ्याच दिसन मी कसा दिसन तुम्ही सांगा मला कसा दिसशील म्हणजे बबलू शिंगासारखा दिसला बबलू सिंग हा कोण बबलू सिंग हो तात्या कोण हो बबलू सिंग आता पूर्व तुला माहित नाही हा माझी पंची सांगायची हो मग अरे ह्याचा पूर्वज केवढा मोठा शूरवीर माणूस काय सांगतोस का त्याच्या मुलं वाडी जिवंत आहे आपली होय नाही हो तात्यानु हा. आमचे पूर्वज काय साधे सुद्धा नाही होय एकदम तात्यानु थांबा मला आजी पाठीकडे पडत मी जातो मी दुसरीकडे जातो तोंड तरी तोंड फुस पोरं मागं लागतील ओ तात्यानु ओ काय ओ दमा वाईज ओ मोऱ्यानु काय केलं नी काय झालं ओ मला पहिला गिराईक घालवलं नी तुम्ही जाईन नाही तर नाही तर काय काय? वसडे त्याचा गाल फाटला थांबेल तो गिरा नाही तर काय
जाऊ ते मरू दे ऐका हो मरू या बसा कशाला इकडे बसा तुमचा मशरूम कट करून देतो कोणा माझा हो तुझा माझा गाल फाडून घ्यायचा नाही तर काय? आहे मशरूम कट करतोय आधी एक गिरायक सांभाळता येत नाही कसलं मशरूम कट मारतो जरा वाजड्या नाही तर काय? ए बालू हा? मी काय म्हणतो आपण किन्नरकरकडे जावे तिकडे जाऊन दाढी त्याच्याकडेच जाऊया त्याच्याकडचा जा कारागीर आहे ना हा. त्या गोष्टी ऐकत नाही फक्त आपलं काम करत राहतो त्यामुळे लोकांचे गाल नाही फाटत होय ते. हा खुला आहे हा नट सम्राट परफॉर्म करतो हो. सगळे फाटतात चल, आपण इकडे जा. काय हो माणसं आहे ती ओ काय झालं रे? तात्यांनो काय रे ओ निघा बरंच या मंचावर तुम्ही आणि माझी बानकोटी दिसली तर वाहनानं मारा मला मेला वाजीव वा 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 मशरूम कट इतकाच क्यूट परफॉर्मन्स मज्जा आली सोनाली ताई मला एकतर कुतूहल होतं की अरुण पृथ्वीक आणि प्रभाकर असे त्रिदेव एकत्र आलेत आणि आता काय घडणार आहे पण त्याच्यात चट्टेरी पट्टेरी लेंग्यांनी खूपच बाजी मारली किती म्हणजे रिकामटेकड्या माणसांनी काय काय करावं मला एकतर पृथ्वीक फार आवडलं तुझे एका पायावर रेलून दाढी करत होतास तसं उभं राहण्याचं आता 5 मिनिट अगोदर मला बनेने सांगितलं की युजली गावी असं उभं राहतात तर असं उभं राहा मला बनेने सांगितलं आता किती मस्त तुम्ही क्रेडिट देता पटकन एकमेकांना फारच छान आणि अरुण मला तुझ्याकडून ते तू कशाची फीत कापायला जाणार आहेस ते एकदा कळेल का मॅरेथॉन फारच आवडलं मला ते त्याच्यानंतर रिहर्सल मध्ये मी माथेरान म्हणालो अप्रतिम मज्जा केली तुम्ही सगळ्यांनी खूप आवडलं थँक्यू वीणा ताई तुला कसा वाटला परफॉर्मन्स मी स्वतः आता देवगडातनं आले इकडे पण आता मला तुम्ही परत देवगडला घेऊन गेलात आणि तुम्ही सगळे कलाकार इतके कसलेले आणि इतके उत्कृष्ट आहात की इथे तुमच्यासोबत येऊन बसले आणि स्वतः इथे बसून ह्या सगळ्या तुमच्या स्किटचा आनंद घेते हीच अतिशय मोठी गोष्ट आहे आणि थँक्यू सो मच की इतका छान परफॉर्मन्स तुम्ही दिलात आणि मी तुमच्या सगळ्यांची फॅन आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्षात इथे बघून मला फार फार छान वाटलं खूप छान थँक्यू ताई अँड थँक्यू बॉय आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली निरोपाची भेटूया पुढील भागात तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.